नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं आणि संवेदनशील बनत चाललंय। महिलांचं लैंगिक शोषण आणि अन्य प्रकरणामध्ये खरातवर आतापर्यंत तब्बल 12 गुन्हे दाखल झाल्यात। असं असतानाही तपासाच्या 19व्या दिवशी ठोस पुरावे समोर येत नसल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे खरात प्रकरणामध्ये एसआयटीचा तपास मंदावलाय का असा सवाल आता विरोधकांसह माजी पोलीस अधिकारी देखील उपस्थित करताना दिसतायत। पाहूयात। अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे आणि नवे कारनामे समोर येत आहेत। महिलांचं लैंगिक शोषण, जमिनी बळकावणं, सावकारी आणि खंडणीसारखे गुन्हे खरात विरोधात दाखल होत आहेत। खरातची पत्नी आणि मुलगा फरार आहे। अशावेळी तपासाला गती मिळण्याऐवजी तपास मंदावल्याचा आरोप होऊ लागलाय। एसआयटी तपासाचा आजचा 19वा दिवस, मात्र अजूनही ठोस पुरावे हाती लागत नसल्यानं एसआयटीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। खरातचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध, अधिकारी वर्गातून खरातला होणारी मदत, इतकंच काय तर खरातवरील नरबळीच्या आरोपांचं पुढे काय हे सगळं अजूनही अनुत्तरित आहे। फिर्याद कशी पाहिजे, कधी, केव्हा, कुठे, का, ह्या 6 याच्यावर त्याची फिर्याद पाहिजे। तर ती कोर्टाच्या आरोपीच्या वकिलाला खाद्य मिळत नाही। तुम्ही ह्या पहिल्या 2 पानामध्ये अनेक ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या तुम्ही एफआयआर मध्ये लिहिलेल्या आहेत। त्या बाकी एफआयआर मी पाहिले नाही, पण ह्या एफआयआर मध्ये कुठलाही वकील त्यांना घाम फोडील 2च्या पानावर। मग ते डिस्क्रिमिनेशन फरक काय आला त्याच्यातले 10-15 मिनिटं जाणार, त्याच्या प्रत्येक ओळी त्याची हे काढणार ते आणि हे होणार। माजी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या या शंकेनंतर एकूणच तपास प्रक्रियेवर संशय निर्माण होतोय। चुकीची एफआयआर, अपुरे पुरावे आणि तपासात होत असलेला विलंब यामुळे अशोक खरातला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नेमक्या याच मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। अंजली दमानी यांनी सीडीआर वरून केलेल्या दाव्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक बनले आहेत। महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी असणारी ही एवढी महत्त्वाची नावं आणि त्यांच्या नावाच्या संबंधाने जर एवढ्या गंभीर चर्चा बाहेर येत असतील तर महाराष्ट्रातली जी जनसामान्य जनता आहे ती सुरक्षित आहे असे कसे मानावे। त्यामुळे एसआयटी जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी सीआयडीचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे। दरम्यान रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरात प्रकरणातील तपास कुठेही मंदावला नाही असा दावा केलाय। बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी हा दावा केला असला तरी तपासाची गती पाहता अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। अशावेळी एसआयटीचे तपास अधिकारी या शंका कुशंकांना कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच या प्रकरणात आता ईडीची देखील एंट्री झाल्यानं खरातच्या आर्थिक नाड्याही आवळल्या जातील अशी अपेक्षा आहे। प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।